गडचिरोली लोकसभा मतदारसंघ देशातला माओवाद प्रभावित मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघात सुरक्षित निवडणूक पार पाडण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवाद्यांकडून दहशतीचं सावट असते आणि बहिष्काराचं आव्हान माओवादी नेहमी करतात। यावेळी सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मतदान पथकांना सुरक्षित मतदान केंद्रापर्यंत नेणं, तिथून मतदान सुरक्षित पार पाडल्यानंतर परत ती मतदान पथकं मुख्यालय आणणं मोठं आव्हान असते। अशा पद्धतीनं जवानांची तैनाती करण्यात आलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात 20,000 जवान या निवडणुकीसाठी तैनात आहेत। हे C60 कमांडो आहेत, ज्यांचा देशात एक वेगळं नावलौकिक आहे। माओवाद्यांना कंठस्नान घालून माओवादी चळवळ बॅकफूटमध्ये आणण्यामध्ये या जवानांची मोठी भूमिका आहे। त्यामुळे C60 कमांडो, त्यासोबत गडचिरोली पोलीस दल, CRPFचे जवान, BSF, बाहेर राज्यातून आलेले पोलीस, असे तब्बल 20,000च्या जवळपास जवान तैनात आहेत। 5 वायुदलाचे हेलिकॉप्टर्स या ठिकाणी आहेत, ज्याच्यामधून मतदान पथकांना बाहेर नेण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत गडचिरोलीचे SP निलोत्पर आहेत, आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया नेमकी काय परिस्थिती आहे। सर, काय परिस्थिती आहे एकूण निवडणुकीमध्ये? ही सुरक्षा व्यवस्था जी आहे कशी राहणार आहे? मागचे 6 महिन्यापासून आम्ही लोकसभा निवडणूकचे तयारीमध्ये गडचिरोली पोलीसचे पूर्ण टीम होते आणि आम्हाला 40 CAPFचे जे तुकडे आहे ते बाहेरून भेटलेलं आहे। एकूण 87 CAPFची तुकड्या या निवडणूकमध्ये डिप्लॉय होणार आहे। सुमारास 15,000 जवान सुरक्षा दलचे ते 19 एप्रिलला निवडणुकीसाठी स्वतः जमीनवर उभे राहून मतदान करणार आहे। त्या व्यतिरिक्त आम्हाला 7 इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मीच्या चॉपरची मदत भेटली आहे आणि त्यातून आम्ही 206 लोकेशन्सवर पोलिंग बूथ्सला आम्ही पोलिंग पार्टीज ड्रॉप करत आहे चॉपरच्या मदतीने, जे अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणे आहे। तुम्ही बघू शकता ते C60चे आमचे जे जवान आहेत सध्या स्टँड बाय मोडमध्ये आहे। या व्यतिरिक्त 1000 C60 जे जवान जे आहे आमचे, ते आम्ही 3 दिवसापूर्वी जंगलमध्ये ड्रॉप केलेलं आहे आणि ते ड्रॉप झाल्यानंतर ते आता 10 दिवस जंगलमध्ये राहून ते नक्षलविरोधी अभियान आणि एरिया सर्च ऑपरेशन्स करणार आहे। ज्यानं जे पण माओवाद्यांचे जे मूवमेंट आहे त्यावर आला घातला आहे। मला एक सांगा सर, बॉर्डर हे खूप मोठं चॅलेंजिंग असतं, बॉर्डरवर अलर्ट राहणं, आणि छत्तीसगडची बॉर्डर ही तब्बल 400 ते 500 किलोमीटर पसरलेली आहे आणि आज एक एन्काउंटरसुद्धा मोठं कांकेर जिल्हा झालेला आहे। तर बॉर्डरवर कशा पद्धतीनं दक्षता घेण्यात आली आहे? कारण छत्तीसगडची सीमा आहे, तेलंगणाची सीमा आहे। बॉर्डरवर टप्प्याटप्प्यावर आमचे C60चे जवान ते नक्षलविरोधी अभियान राबवत आहे मागचे 3 दिवसापासून आणि पुढचे 7 दिवस ते तिथेच थांबून अभियान राबवणार आहे। तसेच ते जे आमचे बॉर्डर आहे मोहल्ला मानपूर आणि कांकेर, त्यांचे इलेक्शन 26 तारखेला आहे, तर त्यांचे पण DRGचे जवान आणि जे CAPF त्यांच्याकडे डिप्लॉईड आहे, ते पण आमचे मदतीसाठी 18 आणि 19 तारखेला पूर्ण बॉर्डर पॅक करून ते तिथे अभियान राबवणार आहे, जेणेकरून त्या एरियातून कोणतेही गडचिरोलीमध्ये माओवादिस्ट मूवमेंट होणार नाही, त्यासाठी ते अभियान राबवणार आहे। आणि आमचे पूर्ण C60ने पूर्ण छत्तीसगड जे बॉर्डर आहे त्यांना पॅक केलेलं आहे नक्षलविरोधी अभियान आणि एरिया सर्च ऑपरेशन्समध्ये। तर आम्हाला खात्री आहे की या वर्षाची जे लोकसभा निवडणूक होणार आहे ते मागचे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये शांततामय वातावरणामध्ये होणार आहे। सर, मला एक सांगा की छत्तीसगड आणि तेलंगणा पोलिसांच्या संपर्कात आपलं पोलीस प्रशासन किती संपर्कात आहे आणि इनपुट्सचं शेअरिंगचं कसं आहे आणि काय परिस्थिती आहे? खूप चांगलं आमचे इंटेलिजन्स शेअरिंगचे मेकॅनिझम आहे। केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सीज किंवा स्टेटची आमची जी इंटेलिजन्स एजन्सी आहे किंवा आमचे जे शेजारी जिल्हे आहे आणि छत्तीसगडचे जे इंटेलिजन्स शेअरिंग आहे, दररोज आमचे कोणकोणची मूवमेंट कुठे आहे, काय चाललेलं आहे, आणखी काही योजना आहे का, त्याबाबत डेली बेसिस पे मॉनिटरिंग आमचे लेवलवर होत आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचे दररोजचे जे आमची अभियानची पद्धत आहे किंवा अँटी नक्सल ऑपरेशन्स किंवा एरिया सर्चचे जे ऑपरेशन आहे त्या ठिकाणामध्ये आम्ही दररोज बदल करत आहे आणि ते इंटचे आधारावर आमची कारवाई सतत चालू आहे। सर, मला एक सांगा की बुलेट विरुद्ध बॅलेट ही जी लढाई आहे, यामध्ये आपण गेल्या काही निवडणुकांमध्ये बघितलं तर मतदानाचा टक्का वाढत आहे, नागरिकांचा बॅलेटवर विश्वास वाढत आहे। या निवडणुकीत काय परिस्थिती राहील आणि पोलीस प्रशासनानं नागरिकांना काय आवाहन केलेलं आहे? मागचे निवडणूकमध्ये पण गडचिरोली पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त टक्केवारी होते, 71.98% मतदान झाला होता गडचिरोलीमध्ये। तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे। आमचे जे लोकांनी ग्राम भेट केलेला आहे किंवा कॉर्डन सर्च केलेला आहे, त्यामध्ये लोकांना आवाहन केलेलं आहे की कोणतेही भयमध्ये निर्भयपणे तुम्ही येऊन मतदान करा आणि जे लोकतंत्राचे महापर्व आहे त्यामध्ये पुढे येऊन तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा। कोणतेही भीतीचे वातावरणमध्ये मतदान करायची गरज नाही आहे। गडचिरोली पोलीस तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला खात्री आहे की मागच्या वर्षाची जी मतदानची टक्केवारी आहे यावर्षी त्यामध्ये वाढ होणार आहे।
माओवाद्यांच्या दहशतीला जुगारून नागरिक बुलेटऐवजी बॅलेटला पसंती देतील आणि त्यात मतदानाची टक्केवारी वाढेल असा विश्वास पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी व्यक्त केला आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.